नमस्कार. आजचा हा आपला कार्यक्रम 10वी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर 10वी नंतर डिप्लोमाला अभ्यासक्रम कसा असतो, अभ्यास कसा करावा, या सगळ्या प्रश्नांची आज मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरं देणार आहे. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हॅलो 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर 10वी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असताना बहुतांश विद्यार्थ्यांना हे शिक्षण आनंददायी आणि सोपं कसं होईल, कोविड नंतरची विद्यार्थ्यांची अभ्यासाची मानसिकता याबद्दल आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील भांडारकर अकॅडमीचे संस्थापक संचालक प्राध्यापक अभिजित भांडारकर सर आलेले आहेत. सुरुवातीला त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्ते. गणिततज्ञ अभिजित भांडारकर हे पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील भांडारकर अकॅडमी या इंजिनिअरिंग डिप्लोमा क्लासेसचे संचालक असून त्यांचं आनंददायी गणित मॅथ्स इज इंटरेस्टिंग या विषयावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यानं झालेली आहेत. गणितातील फॉर्म्युला हा तालासुरात पाठ करून घेणं, शिक्षणाची आणि शिकवण्याची युनिक पद्धत, मायक्रोनोट, रायटिंग प्रॅक्टिस असा विद्यार्थ्यांमध्ये प्रचलित असणारा भांडारकर पॅटर्न त्यांनी तयार केलेला आहे. याच विषयाबद्दल टाइम्स बुक्सचा अतुल्य सन्मान 2020 हा पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील खासगी एकमेव संस्था म्हणजे भांडारकर अकॅडमी ठरली आहे. आज आपण इंजिनिअरिंग डिप्लोमा मधील नवीन सिलेबसची माहिती जाणून घेणार आहोत. वेळेचं नियोजन कसं करता येईल या संदर्भात देखील आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, खरं तर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन की डिप्लोमाला ॲडमिशन घेणं हे मे बी आपल्या पॅरेंट्सचं नियोजन असेल किंवा तुम्ही ठरवून हा निर्णय घेतलेला असेल. तर मला एकंदरीत त्याची पुढचं नियोजन कसं असणार आहे त्याबद्दल आपण ही आजची पॅरेंट्स मिटिंगच म्हणूयात. तर पॅरेंट्सला मला हे सांगणं आणि विद्यार्थ्यांनाही सांगणं आहे की टोटल हा तुमचा ना 3 वर्षांचा पूर्ण मित्रांनो कोर्स आहे. तर या 3 वर्षांमध्ये टोटल 6 सेमिस्टर्स आपल्याला आहेत. 6 सेमिस्टर म्हणजे आपण म्हणूयात आपल्याला 6 मॅचेस खेळायचे आहेत. एका वर्षात 2 मॅचेस म्हणजे एका वर्षात 2 सेमिस्टर असतात. आपण असं म्हणूयात की 10वी पर्यंत आपण ॲन्युअल परीक्षेचा अभ्यास करत आलेलो आहोत. म्हणजे 10वी पर्यंत आपण 10 ते 11 महिने अभ्यास करायचो आणि 12व्या महिन्यात एक्झाम द्यायचो पूर्ण सिलेबसवर. पण डिप्लोमाचं हे पॅटर्न थोडंसं वेगळं आहे. इथं तुमची फर्स्ट सेमिस्टर म्हणजेच फायनल एक्झाम आहे असं आपण म्हणूयात आणि सेकंड सेमिस्टर ही सुद्धा तुमची फायनल एक्झामच असणार आहे. तर एका वर्षात तुम्हाला 2 सेमिस्टर्स जायचे आहेत. आपण म्हणूयात की टोटल जर ह्या एक सेमिस्टर जी असते ती साधारण 4 ते 4.5 महिन्यांची आपण म्हणूयात. तर पूर्ण अकॅडमिक इयर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचं हे 9 ते 10 महिन्यांमध्ये संपतं. हे कोविडमुळे आहे असं नाही, कोविडच्या अगोदरही ही स्थिती होती. तर साधारण एक 4.5 ते 5 महिन्यांमध्ये आपलं एक सेमिस्टर पूर्ण होत आहे. तर ह्या मी म्हणतो सर्व विद्यार्थी आपण हुशार आहोतच. फक्त ह्या ठिकाणी आपल्याला कोचिंगची किंवा गाईडलाईनची गरज का आहे तर हे वेळेचं नियोजन आपल्याला येत नाही का, कारण की 10वी पर्यंत विद्यार्थी जे असतात ते पूर्ण 11 महिन्यांच्या माइंडसेटने अभ्यास करतात. इथं विद्यार्थी सेट होत नाही तोपर्यंत आपली फायनल एक्झाम आलेली असते 4-4.5 महिन्यात. तर हे नियोजन करण्यासाठीच आजची ही आपण पॅरेंट्स मीटिंग घेतोय. तर ह्या 4.5 महिन्यात एक फर्स्ट सेमिस्टरला आपण म्हणूयात की फर्स्ट सेमिस्टरला टोटल 4 विषय असतात मित्रांनो. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिश. तर हे जे 4 विषय आहेत हे सर्व ब्रांचेसला सेम असणार आहेत. म्हणजे कम्प्युटर, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल तुमची कुठलीही ब्रांच असेल तर तुम्हाला सगळ्यांसाठी सिलेबस हा एकच असतो. आणि तुमची ही एक्झाम जी आहे ती MSBTE महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ही कंडक्ट करते. तर 4.5 महिने म्हणजे आपण म्हणूयात की ऑक्टोबरमध्ये आपलं कॉलेज सुरू झालंय तर बरोबर 4 ते 4.5 महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मित्रांनो तुमची ही फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम असणार आहे. ठीक आहे. तर त्याचबद्दल आपण आज पुढे चर्चा करणार आहोत. अर्थातच सर, आपण बघत असतो की कॉलेजमध्ये तर शिक्षण होत असतं, मात्र त्यापाठोपाठ अनेक मुलांना कोचिंग लावावी की नाही हा प्रश्न एक मनात असतो. तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग ही किती महत्त्वाची आहे आणि कोचिंग लावायचं झाल्यास कोणकोणते विषय त्यामध्ये महत्त्वाचे असतात? हे बघा भावना, कसं आहे
टोटल आपण म्हणूयात, मी जसं म्हटलं की 6 सेमिस्टर आपल्याला आहेत मित्रांनो. तर 6 सेमिस्टर पैकी ना माझं हे प्रामाणिक मत आहे, भांडारकर अकॅडमी ही 2007 पासून ऑफलाईन क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. तर एक 15-16 वर्षांचा जो आमचा अनुभव आहे त्यावरनं मी तुम्हाला सांगतोय की हा 6 सेमिस्टर म्हणजे 6 मॅचेस ज्या आहेत त्यातल्या 3 सेमिस्टर म्हणजे आपण असं म्हणूयात की जर हा पूर्ण डोंगर असेल, हा माउंट एव्हरेस्ट असेल, तर फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर आणि मग ही थर्ड सेमिस्टर असते. तर थर्ड सेमिस्टर मित्रांनो हा तुमचा फाउंडेशन झाला. फर्स्ट सेमिस्टरला आपण म्हणूयात की 9वी-10वीचं आपल्याला पूर्ण एक्सटेन्शन आहे. म्हणजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे सर्व बेसिक लेवलला असणार आहे, जे 11-12चे तुमचे विद्यार्थी सुद्धा मित्र अभ्यास करतात. पण सेकंड सेमिस्टरला आपण जसं जातो तसं तुम्हाला आता आपण म्हणूयात की तुमची कम्प्युटर ब्रांच असेल तर तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स हा विषय कॉमन असतो मित्रांनो. पण सेकंड सेमिस्टरला कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना इतर 3 विषय हे कम्प्युटर रिलेटेड फक्त इंट्रोडक्शन असतं. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल रिलेटेड सगळे सब्जेक्ट्स असतात. अर्थात त्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना ते सब्जेक्ट हे सेकंड इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतं. थर्ड सेमिस्टर आपण म्हणूयात की थर्ड सेमिस्टर म्हणजे पिकेस्ट पॉइंट हा माउंट एव्हरेस्ट आहे मित्रांनो. हा थर्ड सेमिस्टर मध्ये ना तुम्हाला मॅथमॅटिक्स असणार आहे ना काही. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना कोअरली इन डेप्थ मध्ये मेकॅनिकलचेच सब्जेक्ट असतील, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना सिव्हिलचे असतील. तर आपण असं म्हणूयात की किमान हे 3 सेमिस्टर विद्यार्थ्यांनी त्यांचं फाउंडेशन नीट करावं. आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये हेच काम त्यांच्याकडनं करून घेतो. नो डाऊट माझ्याकडे 6 सेमिस्टर पर्यंतचे ऑल सब्जेक्ट्सचं आम्ही गायडन्स देतो. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की विद्यार्थ्यांनी 3 सेमिस्टर पर्यंत मी जे सांगतो म्हणजे मी हात पुढे केला तर त्यांनी मला हात द्यावा आणि 4थ्या सेमिस्टरला त्यांनी माझा हात सोडला तरी मला तो आनंदच आहे. का? कारण की मुलांना मी इंडिपेंडंट बनवलेला आहे आणि मुलं त्या पद्धतीने जेन्युइनली आम्हाला म्हणतात की सर तुम्ही जरी हा शिकवताय विषय पण मला हे सगळं समजतंय आणि आम्ही ते 1.5 वर्षात त्यांचा अभ्यास बघितला असल्यामुळे ना आम्ही त्यांना सांगतो की नाही ठीक आहे बेटा हरकत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन केलं तर तुमचा हा ग्राफ थर्ड सेमिस्टर नंतर 4, 5, 6 म्हणजे सिंहगड उतरायला आपल्याला वेळ लागत नाही. तर आपण तो फास्ट आणि आनंदाने उतरतो. काहींचा हा ग्राफ आहे हा असाच असतो 6व्या सेमिस्टर पर्यंत. का? कारण ते फर्स्ट सेमिस्टरला फक्त नाही सर मी एकच विषय घेतो. तर त्याप्रमाणे मग हे कुठंतरी ते त्यांचं नियोजन चुकतंय असं मला वाटतं. आता मी माझा एक अनुभव सांगतो की अशा 2 सायकोलॉजी असतात. आपण म्हणूयात की सर माझ्या मुलाला 90% आहेत, 90% आहेत. आपण ही गोष्ट सोडूयात की कोविडमुळे आता बऱ्याच जणांना बरेचसे छान मार्क्स मिळालेले. पण आपण म्हणूयात की 2 वर्षामध्ये या विद्यार्थ्यांनी पेपर 3 तासाचा सलग लिहिलेलाच नाहीये. माझी पालकांना विनंती की तुम्ही फक्त हे बघा की 9th आणि 10th मधलीच नोटबुक जर कधी माझा मित्र माझा मुलगा वापरत असेल तर आपण आपली अभ्यासाची स्थिती खूप चिंताजनक आहे असं मला वाटतंय. आणि मग त्यावरच आपण म्हणजे आता सर्वांनी ऑनलाईन कोचिंग हे कोविडमुळे पर्याय नाही म्हणून सुरुवात केली. मला हे सांगायला आवडतंय भावना की आम्ही 2016 पासून आम्ही फिजिकली 2007 पासून काम करतोय पण 2016 पासून आम्ही ऑनलाईन क्षेत्रामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि जे ट्रायल अँड एरर आपण म्हणतो की आता बऱ्याचशा ठिकाणी झूम बॉम्बिंगचे प्रकार होतात किंवा अजून काही वेगवेगळ्या पद्धतीने चाललंय. तर आम्ही त्या क्षेत्रामध्ये ना आमचं जे चुकणं असतं ते ट्रायल अँड एरर आमचं झालं आणि आता आमची एक सिस्टीम प्रॉपर पद्धतीने डेव्हलप झाली किंवा सेट झालेली आहे. तर मुलं ते नक्की एन्जॉय करतात. जरी ऑनलाईन असेल तरी आपण म्हणूयात की जसं आमचा भांडारकर पॅटर्न आहे, रायटिंग प्रॅक्टिस म्हणा, मायक्रो नोट्स म्हणा, आमची टेस्ट सिरीज म्हणा, तर जे विद्यार्थी आता करतायत ही आपण म्हणत ना पढाई के साथ लढाई और लढाई के साथ पढाई. स्टुडंट्स पॉवर इज इक्वल टू नेशन्स पॉवर. जर कधी विद्यार्थ्यांची मानसिकता कणखर असेल ना एक लक्षात घ्या की आपली जी कॉम्पिटिशन आहे ती आता ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. असं नाही की तुमच्या बेंचवर जो बसलेला त्याच्याशी तुझी कॉम्पिटिशन आहे. तुमची कॉम्पिटिशन मित्रांनो चायनामध्ये कुठेतरी डिप्लोमा किंवा मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर तुमची कॉम्पिटिशन असणार आहे. बँगलोरमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिटिशन असणार आहे. तर ह्या ठिकाणी फक्त आपण म्हणू ना की डिप्लोमामध्ये आय फॉर इंडस्ट्रियल अप्रोच त्यांनी आय स्कीम ही नवीन इंट्रोड्यूस केलेली आहे. तर आय फॉर इंडस्ट्रियल अप्रोच तुम्हाला जेवढा देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा या डिप्लोमा क्षेत्राने देण्याचा नक्की ते प्रयत्न करतात आणि आम्ही त्याला प्रामाणिक जस्टिफाय करण्याचा नक्की प्रयत्न करत आहोत. तर ही 50% जर्नी विद्यार्थ्यांचा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतंय.
त्यानंतर एक फक्त पालकांनी लक्षात घ्यायचं आहे की मित्रांनो 8वी 9वी 10वी पर्यंत ना आई बाबा जे निर्णय घेतात म्हणजे आपल्यासाठी आई बाबा हे हिरो असतात किंवा सुपर हिरो असतात की नाही हे एकदम छान करतात. पण आत्ता तुम्ही ह्या वयाच्या टप्प्यावर आहात मित्रांनो की आपल्याला इथून इथं जायचं आहे, पण बाबा सांगतात अरे बेटा असंच जा, तुम्ही थोडासा वेगळा रस्ता घेतात आणि मग पप्पा म्हणतात की अरे बेटा असं करू नकोस, तुम्ही म्हणतात पप्पा थांबा मी बरोबर करतो. पण मित्रांनो ह्या ठिकाणी ना भिंत असते, या ठिकाणी आपल्याला कळत नाही की आपल्याला नक्की पुढे काय करायचं आहे. मग परत मागे या तोपर्यंत 1 वर्ष आपलं गेलेलं असतं. तर एक नो इश्यू ते ना तुमचा वयाचा आपण म्हणू ना सळसळतं रक्त असतं आपलं, पण त्या ठिकाणी ना आपल्याला हे कळायला पाहिजे की नाही हे बंदा जेन्युइन आहे, आई बाबा आपल्याला नीट सांगतात किंवा हे टीचर्स आपल्याला व्यवस्थित सांगतात. तर बस मित्रांनो मी हात पुढे करतो तर तुम्ही असं बसून फायदा नाही, तुम्ही हात मला द्यायला पाहिजे. आणि मी परत तेच सांगतो 3 सेमिस्टरपर्यंत मित्रांनो माझं तुम्ही ऐकायचं आहे, 4थ्या सेमिस्टरला मी तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहे की तुम्ही काय करायचं आहे असं. अर्थात सर 3 सेमिस्टर पर्यंत कोचिंग क्लासेस असणं खूप गरजेचं आहे, योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. सर मात्र तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल त्यासाठी काय करण्याची गरज आहे? सगळ्यात महत्त्वाचं ना आम्ही भांडारकर परिवारात, मी परिवार म्हणतोय, या परिवारात आम्ही विद्यार्थ्यांचा एक लक्षात घ्या, माझा मुलगा सर आता फर्स्ट इयर डिप्लोमाला आहे, तर मी त्या पालकांना सांगतोय की 15 वर्षाचे आई बाबा तुम्ही आयुष्यात आता पहिल्यांदा होतात, म्हणजे 15 इयर्सचे पॅरेंटिंग करण्याचा तुमचा पहिलाच अनुभव आहे. तुमचा मुलगा 16 वर्षाचा झाला की तुमचं पॅरेंटिंग 16 वर्षाचं झालंय, तुमचा तो पहिला अनुभव असणार आहे. पण माझा मागच्या 15-16 वर्षापासून ना मित्रांनो मी 15, 16, 17 आणि 18 या 4 वर्षांच्या गॅपमध्येच मी खेळतोय. त्यामुळे ना आपण असं म्हणूयात की एक फेस रिडिंग किंवा एक सायकोलॉजी आम्हाला त्यांची माहिती आहे. आणि आपण असं म्हणूयात की वडिलांची अगोदर पिढी वेगळी होती, आताची पिढी वेगळी आहे, पण आता ही पिढी ना 1-1 वर्षानंतर बदलते. मग यांना टॅकल कसं करायचं ना ते आम्हाला सगळे हुशारच आहेत एवढं लक्षात घ्या. फक्त तुम्हाला ना त्यांना सायकोलॉजिकली ट्रॅकवर ठेवायचं आहे आणि तो ट्रॅक त्यांना मुलांना गवसला की 3rd इयरला मित्रांनो तर तुम्ही आपोआप सिरियस होणार आहात. आणि त्यावेळेला आई बाबा तुम्हाला रिस्पेक्ट देणार की हां बेटा आत्ता काय करायचं आता तू सांग. पण आत्ता निर्णय मित्रांनो पालकांनो तुमच्या हातामध्ये आहे. आणि ती सुरुवात आपण म्हणतो ना चांगली सुरुवात ही यशाकडे नेते आपल्याला, तर ती सुरुवात असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. तर ह्या ठिकाणी आपण म्हणूयात की कोचिंगमध्ये परत मला पालकांना हे म्हणायचं आहे की नाही सर माझ्या मुलाला 90% आहेत तर त्याला फक्त ना एकाच विषयाचं कोचिंग हवं आहे. आता मी तुम्हाला जे सांगतो ते सर्व त्या पालकांनाही सांगतो, पण कुठंतरी 90चे 70, 80, 90, 85% झालेले आम्ही बघतोय. आणि नाही सर माझ्या मुलाला 90% आहे आणि त्याला 90%च मेंटेन करायचे आहे, ते मेंटेन करण्यासाठी त्याला सर्व विषयाचं कोचिंग हवं आहे. या दोन्ही सायकोलॉजीत फरक आहे. एक आपण म्हणूयात की पालकांनी एक कन्सिडर करायचं की तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला आपण म्हणूयात 70% आहेत, कोविडमुळे आपण 10% कमी करूयात का, कारण की सलग 3 तास पेपर लिहायला आपण दिलाय ना तर हे मुलं थकणार आहेत, कंटाळणार आहेत. तर आपण 60% आपण कन्सिडर करूयात ऑन अन ॲव्हरेज. तुम्हाला 80% असतील वेल अँड गुड, पण 60%चे मित्रांनो जसा माझा अनुभव आहे प्रत्येक सेमिस्टरला कमीत कमी 3% तर जास्तीत जास्त मित्रांनो 5% आपले वाढत आहेत. तर आपण असं म्हणूयात की कमीत आपण ऑन अन ॲव्हरेज 4% वाढवलेत तर 6 मॅचेसमध्ये 24 रन होतील आपले, म्हणजे 60चे झालेत 24, 60, 70, 80, 84% झालेत. तुम्ही 5% वाढवले मित्रांनो 90% होत आहेत. मग तुम्हाला डिग्रीला ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम येणार नाही. पण एक लक्षात घ्या, नाही सर मला 2nd इयर पर्यंत 70% आहे, आता मी दिवस रात्र एक करणार आणि मी 90% आणतो, अशक्य आहे. हे इन्क्रिमेंटल ग्रोथ आहे मित्रांनो, एक्सपोनेन्शियल ग्रोथ नाही. तर 10% वाढत नाहीत, ते 5% वाढतील, हां मॅक्सिमम 6% वाढतील, त्याच्याशिवाय नाही. आणि एक लक्षात घ्या आता मला ऑलरेडी 90% आहे, मग 90 तुझं टार्गेट असणार आहे मित्रांनो की लास्ट इयर पर्यंत तू 90 to 95 पर्यंत, म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला 1% जरी तू वाढवला तरी मित्रांनो ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. सर आपल्या अकॅडमीला अर्थातच अतुल्य सन्मान पुरस्कार 2020 मिळालेला होता, तो का मिळालेला होता, कसं तुम्ही तो अचीव केला या संदर्भात मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र त्यापूर्वी आपण हा व्हिडिओ बघूया. अभी हम लोग
पार्शियल फ्रैक्शन ये चैप्टर स्टार्ट कर रहे हैं। टोटल इसमें 4 टाइप्स है। टाइप नंबर 1, when denominator contains non-repeated linear factors। linear factor का मतलब जब x का पावर नहीं तो डिग्री 1 है तो ही वो linear factor होता है। अगर x स्क्वायर माइनस 1 आए तो उसको पहले स्प्लिट करो, एक्सपांशन करो, x प्लस 1 x माइनस 1, देन इट बिकम्स लिनियर। टाइप नंबर 1, डिनोमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फैक्टर। लिखते वक्त उसे ऐसे लिखना a अपॉन नॉन रिपीटेड फर्स्ट प्लस b अपॉन नॉन रिपीटेड सेकंड। तेव्हा आपण बघतोय की ते सहजरित्या ठीक आहे, आपण असं म्हणूयात की मला सांगायला आवडेल की 1080 फॉर्म्युले गणितातले क्लिष्ट फॉर्म्युले मी गाण्याच्या स्वरूपात म्हटलेत। फॉर एक्झाम्पल बघा, सी प्लस सी, सिको, सिसिम, कोसी, कोकोपी, कोको, कोकोम, सीसी, तालोसे, कोलोसी, सेलसे, कोला कोकम, भारत माता की जय। ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने मुलं हे 1080 फॉर्म्युले जर कधी मुलांचे हे पाठ झालेत, मला हे सांगा, म्हणजे हे असं टीव्हीवर आपण बोलायला नको, पण मी स्वतः इंजिनिअरिंगला असताना ह्या गणित विषयातच मी 6 वेळा नापास झालोय। आणि आज मी काय करतोय, तर आज मी गणित विषयांचेच कोचिंग घेतोय। तर मला ज्या गोष्टीमुळे मी ज्याला घाबरत होतो त्या गोष्टीवर मी प्रयत्नपूर्वक मी त्याच्यावर ओव्हरकम केलंय। आणि मित्रांनो, आयुष्यात कठीण हे काहीच नाही, लाईफ इज ब्युटिफुल। फक्त ना तुम्ही त्या पद्धतीने त्याला डील करता यायला पाहिजे। प्रत्येक आपला शॉट हा 4 आणि 6 असायला पाहिजे असं नाही, तुम्हाला प्ले करायचं आणि सोप्यारित्या गणिताचे फॉर्म्युले अर्थातच गणितामध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि खूप सहजरित्या तुम्ही ते पाठ करून घेतात विद्यार्थ्यांकडून। मला सर तुमच्या अकॅडमी संदर्भात आणखीनही माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय। तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सर तुमच्याकडे ॲडमिशन प्रोसेस काय असेल, तुमच्या क्लासेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी प्रोसेस काय असेल मला ते जाणून घ्यायचं। विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की समोर जे स्क्रीनवर यूट्यूब चॅनल आमचं दिसतंय ते नक्की सबस्क्राईब करा। आमचं भांडारकर अकॅडमी पॉलिटेक्निक कोचिंग म्हणून ऑनलाईन कोचिंगचं ॲप्लिकेशन आहे, ते बघा। स्क्रीनवर जो 89चा नंबर आहे तो माझा स्वतःचा नंबर आहे आणि दुसरा ऑफिसचा नंबर आहे। फक्त आता कॉल न करता तुम्ही थोड्या वेळात कॉल केला तर मी तुमच्याशी बोलू शकतोय। सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की आमचे जे फॅकल्टीज आहेत, आमचे जे 7-8 फॅकल्टी मेंबर्स आहेत, हे 15 वर्षापासून, फ्रँकली आम्ही सर्व बॅचमेट्सच आहोत, तर 15 वर्षापासून हेच फॅकल्टी आम्ही पूर्ण वेळ इथं काम करतोय। त्यामुळे ना हे सर्व फॅकल्टी भांडारकर परिवारालाच पूर्णतः डेडिकेटेड आहेत। तर एक मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा सर्वांगीण विकास हा फ्रँकली तुमच्याबरोबर हा माझाही विकास होतोय। का? कारण की या कोविडच्या सिच्युएशनमध्ये मी हे माझं प्रोफेशन कंटिन्यू करतोय आणि आम्ही फ्लरिश होतोय, याचाच हे द्योतक आहे की आम्ही 100% इफिशियन्सीने आम्ही काम करतोय। फक्त मला तुम्हाला हे सांगायचं की सिनियर्स आपल्याला म्हणतात की अरे फक्त मॅथ्स लाव, मॅथ्स कठीण आहे, पण एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही आता 10वी पास आउट झालेला आहात, तुम्हाला 5वीचं गणित दिलं, 5 स्टँडर्डचं, 6 स्टँडर्डचं फिजिक्स दिलं तर तुम्हाला ते सोपं वाटणार आहे। सेम सिनियरलाही तसंच असतं, त्यांना आत्ता सर्व सोपं वाटतंय पण त्यांना ते विद्यार्थी असताना ते विषय सर्व कठीणच होते। त्यामुळे ना ती एक्सपर्टीज 15 वर्षामध्ये आम्हाला जो विषय तुम्ही एकदाच शिकतायत मित्रांनो, तो आम्ही कमीत कमी 1000 वेळा शिकवलेला आहे। त्यामुळे ना ती ॲक्युरसी जी असते, आम्हाला डिप्लोमा सोडून काहीच येत नाही, पण डिप्लोमातलं सर्व येतं आणि धिस इज इम्पॉर्टंट। मग ही एक्सपर्टीज मित्रांनो तुम्हाला नक्की कामात येऊ शकते। ॲडमिशन प्रोसेससाठी मी सांगतोय की आमची जी फी आहे ती एका विषयाची 6000 रुपये, म्हणजे आपण म्हणू 4 विषयांची एका सेमिस्टरची फी 24000 रुपये आणि विथ व्हिडिओ लेक्चर्सची 28000 रुपये फी आहे। पण आपण आजच्या आपल्या महाराष्ट्रातील दर्शकांसाठी 33% डिस्काउंट देऊन तुम्हाला 16000 आणि 20000 ते व्हिडिओ लेक्चर्स मिळतात। तुम्ही नक्की मला नंतर कॉल करा, मी तुम्हाला पर्सनली नक्की त्याच्याबद्दल काउन्सिलिंग तुम्हाला देऊ शकतोय। निश्चितच सर, खरं तर किती सहजरित्या आपण अभ्यास करू शकतो याचा एकूणच फॉर्म्युला आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे। तुम्ही या ठिकाणी आलात, इतकी महत्त्वाची माहिती दिली यासाठी खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे। आई भवानीचा गजर म्हणजे
झी 24